Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी नाराजी नाट्य दिसून आलं. पुण्यात बराच काळ हाय व्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळाला. सकाळीच राष्ट्रवादीत प्रवेश मिळवून विक्रम काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर त्यांच्यासोबत सुनील टिंगरे यांनी देखील अर्ज दाखल केलाय. सुनील टिंगरे यांनी जरी डमी अर्ज दाखल केल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यांची उघड नाराजी दिसून आली होती. राज्यात महायुती स्ट्रॉंग असताना मित्र पक्षांमध्येच धुसफूस आता दिसून येते. त्यामुळे साधी सोपी वाटणारी विधान परिषदेची निवडणूक आता रंजक झाली आहे. काल अर्ज भरल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं समोर आलंय. नेमकी कुठे कुठे बंडखोरी झाली आहे आणि आता विधान परिषदेची लढत कशी असणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडतीये. यामध्ये भाजपने 11 जागी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. असं असलं तरी आता अनेक ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळते. पुण्यामध्ये माजी खासदार आणि भाजपचे नेते संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशानंतर विक्रम काकडे यांनी लगेचच विधान परिषदेचा अर्ज देखील दाखल केला. दुसरीकडे अजित पवारांचे विश्वासू सुनील टिंगरे हे वेटिंगवरच होते. सुनील टिंगरे पक्षाच्या कार्यालयात पोहोचले होते. पुण्यात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अखेर विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता सुनील टिंगरे यांनी डमी अर्ज दाखल केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तिकडे परभणी हिंगोलीत शिंदेच्या सेनेने सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. खान यांना उमेदवारी देऊन शिंदेंनी अल्पसंख्याक मतं आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. खान हे भावना गवळी यांचे निकटवर्ती आहेत. आता सईद खान यांच्या विरोधात युतीतच बंडखोरी झाली आहे. भाजपच्या विश्वजित बुधवंत आणि राष्ट्रवादीच्या विजय जामकर आणि संग्राम जामकर यांनी बंडखोरी केली आहे आणि अर्ज दाखल केलेत. इथे मवियामध्ये देखील बंडखोरी झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी दिलेली असताना काँग्रेसच्या सुशील देशमुख यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्यात आल्याने शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार चांगलेच आक्रमक झाले. भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे असं देखील ते म्हणालेत. या मतदारसंघात भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. शिरसाट हे रावसाहेब दानवे यांचे निकटवर्ती आहेत. पण पक्षादेश झुगारून अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघातनं आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. समीर सत्तार यांनी या भागातनं आता उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नाशिकचा विचार केला तर नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटली आहे. सेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिलेली असताना भाजपच्या गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. तर राष्ट्रवादीच्या गोरख बोडके यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केलाय. नांदेडमध्ये भाजपने अमर राजूरकर यांना उमेदवारी दिली आहे. राजूरकर हे अशोक चव्हाणांचे राईट हँड म्हणून ओळखले जातात. 12 वर्ष ते परिषदेवर काँग्रेसचे आमदार होते. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता निष्ठेचं फळ त्यांना उमेदवारीच्या माध्यमातून मिळालंय. असं असलं तरी आमदार प्रतापराव चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर यांनी बंडखोरी केली आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या मतदारसंघात काँग्रेसमध्ये देखील बंडखोरी झाली आहे. काँग्रेसने रामदास पाटील यांना उमेदवारी दिलेली असताना काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जळगावकर यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केलाय. तिकडे रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी त्यांचं राजकीय वजन वापरून मुलाला उमेदवारी मिळवून दिली आहे. अनिकेत तटकरे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. रायगडच्या पालकमंत्री पदावरनं सेटलमेंट झाल्याचं बोललं जात होतं. असं असताना आता शिंदेच्या सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांच्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. जुईली दळवी यांनी आता अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यामुळे रायगडच्या निवडणुकीत देखील मोठा ट्विस्ट आलाय. आता दळवींना शिंदे अर्ज मागे घ्यायला लावतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नागपुरात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पण त्यांच्यासोबत दिनेश ढोले यांनी देखील डमी अर्ज दाखल केलाय. लोंढेंच्या उमेदवारीवर काँग्रेसमध्येच धुसफूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ढोले अर्ज मागे घेतात की ही निवडणूक रंगतदार होते हे देखील पाहावं लागेल. जळगावमध्ये देखील भाजपच्या विरोधात बंडखोरी करत शिंदेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. भाजपचे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने तिकडे देखील बंडखोरी होताना दिसते. एकूणच काय तर महापालिका नगरपालिकांमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीतच लढत पाहायला मिळाली होती तसंच काहीसं चित्र आता विधान परिषदांच्या जागांसाठी देखील होताना दिसतंय.
आता अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील किती बंडखोर अर्ज मागे घेतात, पक्षश्रेष्ठी त्यांना समजावण्यामध्ये सफल होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण या सगळ्यावर तुमची काय मतं आहेत ती आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.